नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शेतीवाली गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी जयश्री तुमचे मन भरून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आपण नागपंचमी स्पेशल कानुल्याची रेसिपी पाहणार आहोत. एकदम छान मस्त असे मऊ सॉफ्ट आणि शायनी असे कानुल्याची रेसिपी मी तुम्हाला झटकीपट सांगणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. इथे मी 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. घरच्याच हरभऱ्याची डाळ आहे बरं का मैत्रिणींनो. एकदम छान आणि स्वच्छ अशी निसून घेतलेली आहे. चला आता आपण त्या डाळीला स्वच्छ धुवून घेऊ आणि नंतर शिजायला टाकू. घरची डाळ असल्यामुळे तेव्हा शिजते बरं का मैत्रिणींनो. 3 शिट्ट्यात डाळ एकदम छान अशी मऊ शिजून निघते. चला आता पाण्याला उकळी आलेली आहे. आपण धुवून घेतलेली डाळ त्यात टाकून घेऊत. छान अशी डाळ टाकून घेतल्यानंतर आपण त्या डाळीला मिक्स करून घेऊत आणि कुकरचं झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्ट्या करून घेऊत. आपली 3 शिट्ट्यात एकदम छान आणि मस्त अशी डाळ शिजते. चला आता मी कुकर लावून घेते आणि गॅसची फ्लेम फुल करून शिजून घेते. डाळ शिजेपर्यंत आपण कानुल्यासाठी पीठ भिजवू. तुमच्याकडे याला कानुले म्हणतात की काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा. चला आता मी पीठ भिजून साईडला ठेवते आणि आपण तोपर्यंत पुरण शिजते तोपर्यंत पीठही भिजून निघते. चला आता आपण साईडला पीठ ठेवू आणि डाळ शिजली का पाहू. 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ एकदम छान आणि मस्त अशी शिजलेली आहे. चला आता पहा किती मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे. एकदम एकच नंबर झालेली आहे. चला आता आपण या डाळीतील पुरण बाजूला काढून घेऊ आणि पुरण वाटायला घेऊ. पुरण चाळणी एका पातेल्यावर ठेवून सर्व पुरण येळून घ्यायचं. त्यातलं येळणी बाजूला घातलं की आपल्याला पुरण वाटायला एकदम सोयीस्कर पडतं. असं एका साईडला कानडी करून थोडी चाळणीतून सर्व येळणी आपण निथळून घेऊत. हे पहा आपलं इतकं येळणी निघलेलं आहे. आता आपण येळणी साईडला ठेवू आणि पुरण चाळणीतून एकदम बारीक आणि मस्त असं करून घेऊ. पण मैत्रिणींनो, पुरण बारीक करत असताना पुरण मात्र गरमच हवं. एकदा गार झालं की डाळ बारीक होत नाही. त्यामुळे गरम गरमच पुरण वाटायला घ्यायचं. या पद्धतीने मी सर्व पुरण वाटून घेते आणि तुमच्याशी बोलते. पहा किती नरम असं आपलं पुरण पडलेलं आहे. या पद्धतीने सर्व पुरण आपलं वाटून झालेलं आहे. चला तर मग मैत्रिणींनो, किती छान आणि नरम असं पुरण आपलं रेडी आहे. आता आपण पुरणाला चटका देऊन घेऊ. मऊ आणि छानसर अशा पुरणाला आता आपण चटका देऊ. चला आता आपण कढई गॅसवर ठेवू आणि गॅस सुरू करू. छान असं मिक्स करून घेऊ आणि जितकी डाळ घेतली का तितकी साखर टाकू. तुम्ही जर कमी गोड खात असाल तर थोडी कमी टाकू शकता. मी 2 वाट्या डाळीला 2 वाट्या साखर टाकली. गोड पोळ्या एकदम छान आणि मस्त लागतात बरं का. तुम्हाला जास्त गोड आणि कमी गोड लागत असेल तर त्या पद्धतीने टाका. सर्व साखर मिक्स करून घेऊत आणि छान असं पुरण परतून घेऊत. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची मैत्रिणी. थोडी कमी जास्त करीत एकदम छान असं पुरण परतून घेऊ. आता सध्या आपलं पुरण पातळ दिसतंय, पण आणखीन 5 ते 6 मिनिटानंतर आपलं पुरण एकदम छान आणि मस्त होतं. पहा आता आपलं पुरण एकदम छान मस्त असं व्हायला लागले. पहा 5 ते 6 मिनिटानंतर आपलं पुरण एकदम छान आणि परफेक्ट झालेलं आहे. पहा एका साईडला पूर्ण आपण लोटलं की गेलं तर समजायचं आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे. चला आता आपण पुरण साईडला ठेवू. असं नाही कळलं तर तुम्ही त्यात उलथणं उभा करून ठेवा. जर आपलं उलथणं पडलं नाही तर समजायचं आपलं पुरण परफेक्ट झाले. चला आता आपण भिजत घातलेलं पीठही घेऊ आणि छान असे कानुले बनवायला घेऊ. पिठाचा अलगद उंडा तोडून घेऊत आणि त्याची छान अशी लाटी करू आणि लाटून घेऊत. छान पातळ आणि गोल छान लाटून घेतलं की आपण त्यात छान असं पुरण भरून घेणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती पुरण घालू शकता. लय मोठं पुरण घातलं की छान कानुले लागतात.
तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे याला काय म्हणतात, कानुले की का आणखी काही नावाने बोलतात, आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहता ते मला कमेंट करून सांगा. आणि नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर पहा मैत्रिणींनो, आपलं किती छान असे कानुले तयार झालेत. कानुले होईपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवू. कुणी चाळणीतही कानुले उकडू शकतं, परंतु मी डायरेक्टच पातेल्यात पाणी उकळून त्यात उकडून घेणार आहे. चला आता आपण दुसरंही कानुलं त्याच पद्धतीने बनवून घेऊ. एकदम छान आणि मस्त असे आपले सर्व कानुले बनवून झाले की मी बोलते तुमच्यासोबत. साऱ्या कडा त्याच्या व्यवस्थित दाबून घ्यायच्या बरं का. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व कृती फॉलो केली का. तुम्ही जर पहिल्याच वेळेस जर कानुले बनवत असाल तर तुमच्या अजिबात कानुले बिघडणार नाही. पहा, मी जास्त पुरण घालून एकदम छान असे कानुले करून घेतलेले आहेत. आपण पाणी गरम करायला ठेवलेले, याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेलामुळे कानुले एकमेकांना चिटकत नाहीत आणि छान शायनी असे होतात. चला तर मग मैत्रिणींनो, पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आपण सर्व कानुले त्यात सोडून घेऊत आणि मस्त असे शिजून घेऊ. 5 ते 6 मिनिटांनंतर छान अशी उकळी आली. माझे कानुले उकडेपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि छान अशी कमेंट सुचवा, कारण तुमची एक लाईक आणि कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर आता आपले कानुले एकदम छान आणि मस्त असे उकडलेले आहेत. आता आपण हे साईडला घेऊ. आपण टाकल्या ना त्याला कधीच मिक्स करायचं नाही, कारण ते फुटतात. चला आता आपले सर्व कानुले एकदम व्यवस्थित उकडलेले आहेत ते तुम्हाला दाखवते. पहा, एकदम मऊ लुसलुशीत आणि खायलाही एकदम छान असे आपले कानुले तयार आहेत. एक कानुले मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, किती भरभक्कम असं पुरून घालून आपण कानुले बनवलेले आहेत. खायलाही एकदम छान आणि मस्त लागतात बरं. तर वेळ कशाला लावता, या नागपंचमीला तुम्ही या पद्धतीने कानुले करून पहा आणि तुमचे कानुले कसे झाले ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.